नाही, नक्कीच कुठेतरी महिलांवर अत्याचार केला जातो। महिलांच्या हॉस्पिटलमध्ये पैसे भरले नाहीत म्हणून तिने नुकतीच बाळंत झालेल्या महिलेचा जीव जावा लागतो। इकडे 13-14 वर्षाच्या लहान मुलींचा त्या ठिकाणी जीव जातो आमच्या सोलापुरात। हे सगळे ज्वलंत प्रश्न असताना देखील हे सरकार जबाबदार आहे, पण एक खोटं सांगून सरकार सत्तेत आलंय महाराष्ट्राचं। मुख्यमंत्री आधी म्हणतात आम्ही कर्ज माफ करू, नंतर म्हणतात सगळे जे वचनं देतात ते काय पूर्ण केले जात नाही। एवढं जर फसवत असतील आणि लोकशाही पद्धतीने तुम्ही जर कुठेतरी सरपंचाचा मृत्यू होतोय, 1.5 महिना जाऊन एवढा विचित्र त्या प्रकारे त्याला छळ केला गेला, हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला माहिती असून तो व्हिडिओ बघून सुद्धा ते हसत खेळत होते। म्हणजे एक मानसिकता किंवा एक आतला जो आवाज असतो तोच राहिला नाही। अतिशय निगरगट झालेत। तिकडे दुसरीकडे एका दलित मुलाची हत्या पोलीस कस्टडीमध्ये होत असते टॉर्चर होऊन, आणि सरकार ह्याबाबत काहीच करत नाही आहे। शेतकऱ्यांच्या विषयी कालपर्यंत शेतकरी आत्महत्या देत आहेत। आमच्या इथे पाण्याचा प्रश्न, घाण पाणी, पूर्ण सोलापूर शहरामध्ये घाण पाणी येतं आहे। पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे, पण अजूनही महापालिका ह्या ठिकाणी महापालिकेची इलेक्शनचं काही आतापत्ता नाही आहे। हे सगळ्या गोष्टी आहेत ते लोकशाहीचा अपमान करणाऱ्या, लोकशाहीचा खून करणारा। आणि जेव्हा लोकशाहीचा खून होतो, जेव्हा लोकशाहीचा अपमान होतो, तेव्हा संविधानाचा अपमान होतो। जेव्हा संविधानाचा अपमान होतो तेव्हा बाबासाहेबांचा अपमान होतो। आणि म्हणून या ठिकाणी मी ठामपणे म्हणते की हे सत्ताधारी भाजप सरकार जे आहे ते बाबासाहेबांचा रोज उठून जर एक कोणती गोष्ट करायची असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे। सोलापूरच्या राजकारणावरून मार्केट कमिटीचं राजकारण होतं, भाजपा सक्रिय दिसतंय, नेतेही सक्रिय दिसतंय, पण काँग्रेसची भूमिका आणि काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका खास करून खासदार अजून त्याला वेळ आहे मार्केट कमिटीच्या इलेक्शनला, अजून विड्रॉल्स पण त्या ठिकाणी व्हायचे आहेत। आणि नक्कीच तुम्हाला ह्यावेळेस काहीतरी वेगळा आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून भूमिका घेताना दिसू, पण सगळ्या गोष्टी आता सांगायच्या नसतात। अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आपण बोला, महात्मा फुलेंचा चित्रपट येतोय आणि त्यावरती विशिष्ट म्हणजे एक आक्रमक होतोय की ब्राह्मणांना टार्गेट केलं जातंय वगैरे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणली जाते असं बघा, आता हे सगळे महापुरुष आपल्या महाराष्ट्रातले महात्मा फुले असतील, सावित्रीबाई असतील, बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ साठे असतील, शिवाजी महाराज, हे फक्त एकतर महाराष्ट्रासाठी किंवा ठराविक समाजासाठी मर्यादित नव्हते, हे जगासाठी ह्यांचे विचार। आणि जर ह्यांचे विचार खरंच अंमलात आणायचे असतील तर आज ती काळाची गरज आहे। पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांचे एकच काम आहे की लोकांमध्ये पेटवापेटवी, ध्रुवीकरण, तुष्टीकरण, एवढंच ह्यांचं काम आहे। मूळ मुद्द्याला बाजूला घेऊन, जसं मी मागच्या वेळेस म्हणालेली की BJPला रक्त पाहिजे असतं, जसं राक्षसाला रक्त पाहिजे असतं, तर BJPला दंगली घडून आणायच्या असतात। त्यांचा एक कलमी कार्यक्रमच आहे। आणि म्हणून विकासाचे मुद्दे सोडून महाराष्ट्र आज दिवाळखोर झालं आहे, पैसे नाही आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता बाकीच्या गोष्टीकडे डायव्हर्ट कसं करायचं। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, जेव्हा असं होताना दिसतं तेव्हा हे काहीतरी ते उकरून काढतात। आणि म्हणून हे टिपिकल डायव्हर्जन टॅक्टिक्स जे भाजपकडून वापरले जाते आणि बाबासाहेबांचा आणि संविधानाचा अपमान वारंवार होत असतो। मला असं वाटतं आरोग्य व्यवस्था जर एका राज्यामध्ये ढासळली असेल तर शासनाने त्याच्याकडे बघणं, ती सुधारणं हे महत्त्वाचं आहे। अजूनही आरोग्य योजना, PM आरोग्य योजना पण ठिकठिकाणी लोकांना लागू होत नाही आहे। साधं औषधं घ्यायला आम्ही वारंवार उल्लेख करतोय की औषधं पण तुम्ही ह्या आरोग्य योजनेमध्ये आणा, पण आज गोरगरिबांचे खाजगी दवाखाने एवढं मोठं शोषण ह्या पद्धतीत करतायत, बिलं वाढून, हे कुठेतरी नक्कीच थांबण्याची गरज आहे।